मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 10 अशा सवयी पाहणार आहोत ज्या आपल्या ब्रेनला डॅमेज करतात। त्यामुळे यातील कोणतीही सवय जर तुम्हाला असेल तर तुम्ही ती वेळीच ठीक करू शकाल। चला तर मग सुरू करूया। नंबर 1, कंझ्युमिंग टू मच शुगर। आपल्याला हे तर माहीतच आहे की जास्त साखरेचे सेवन करणे हे आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे। त्यामुळे टाइप 2 डायबिटीज, दात सडणे, लठ्ठपणा यांसारखे आजार होतात। त्याचप्रमाणे जास्त साखरयुक्त पदार्थाचे सेवन केल्याने आपल्या मेंदूवरही त्याचा परिणाम होतो। साखरेचा मेंदूवर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी डॉक्टर निकोल अवेना यांनी उंदरावर एक प्रयोग केला। त्यांनी उंदराला पाण्याऐवजी साखरयुक्त पाणी देण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या ब्रेन पॅटर्नला ऑब्झर्व्ह केलं। रिझल्ट आश्चर्यकारक होते। उंदराची स्ट्रेस आणि एन्झायटी लेवल वाढली। तो नॉर्मल पाण्यापेक्षा 3 ते 4 पट पाणी पिऊ लागला। पण तुम्ही विचार करत असाल की जास्त साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने आपल्या ब्रेनवर त्याचे काय परिणाम होऊ शकतात। जास्त काळपर्यंत साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने आपली ही स्ट्रेस आणि एन्झायटी लेवल वाढते। आपल्या शरीरातील प्रोटीन आणि न्यूट्रिएंट्स ऑब्झर्व करण्याची शक्ती कमी होते। यामुळे आपल्या ब्रेनची डेव्हलपमेंट स्लो होते आणि त्यामुळेच आपल्या मेमरी आणि थिंकिंग पॉवरवर नकारात्मक परिणाम होतो। नंबर 2, नॉट गेटिंग इनफ स्लीप। पुरेशी झोप न मिळाल्याने संज्ञानात्मक कार्य आणि एकूणच मेंदूच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात। जेव्हा तुम्हाला पुरेशी विश्रांती मिळत नाही तेव्हा तुमच्या मेंदूला मेमरी एकत्रीकरण आणि न्यूरल्स रिपेअर यांसारख्या आवश्यक प्रक्रिया पार पाडण्याची संधी मिळत नाही। यामुळे एकाग्रता बिघडणे, संज्ञानात्मक कार्यक्षमतेत घट, मंद प्रतिक्रिया वेळ आणि निर्णय घेण्यास अडचण यांसह अनेक समस्या उद्भवतात। शिवाय दीर्घकाळ झोपेची कमतरता, उदासीनता आणि चिंता यांसारख्या मूड डिसऑर्डर विकसित होण्याच्या जोखमीशी संबंधित आहे। थोडक्यात मेंदूचे इष्टतम कार्य राखण्यासाठी झोप महत्त्वाची आहे आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या मानसिक आरोग्यावर खोल आणि दीर्घकाळ टिकणारे परिणाम होऊ शकतात। तुम्हाला तुमच्या मेंदूचे संरक्षण करायचे असल्यास तुम्हाला दररोज रात्री किमान 7 ते 8 तासाची झोप मिळत असल्याची खात्री करा। नंबर 3, ब्लास्टिंग युअर हेडफोन्स। तुमचे हेडफोन फोडणे म्हणजे हेडफोन्स किंवा इयरबड्स द्वारे अत्याधिक उच्च आवाजात संगीत किंवा इतर ऑडिओ ऐकणे। या सवयीमुळे तुमच्या आतील कानाच्या नाजूक संरचनेचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे कालांतराने श्रवण शक्ती कमी होते। आतील कानात लहान पेशी असतात ज्या ध्वनी कंपनांना मेंदूला पाठविलेल्या विद्युत सिग्नल मध्ये रूपांतरित करतात। मोठ्या आवाजात संपर्कात आल्यावर या पेशी खराब होऊ शकतात। हे केवळ तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम करत नाही तर संज्ञानात्मक कार्यावर देखील परिणाम करू शकते, कारण श्रवण कमी होणे हे संज्ञानात्मक घट आणि स्मृतीभ्रंश होण्याचा धोका आहे। त्यामुळे तुमच्या श्रवणाचे रक्षण करण्यासाठी आणि तुमच्या मेंदूचे आरोग्य जपण्यासाठी मध्यम आवाजात संगीत ऐकणे आवश्यक आहे। नंबर 4, स्लीपिंग विथ युअर हेड अंडर द कव्हर। मेंदूच्या सामान्य कार्यासाठी ऑक्सिजन आवश्यक असते। शरीरातील एकूण ऑक्सिजनपैकी आपला ब्रेन 20% ऑक्सिजन कंझ्युम करतो। जेव्हा आपण डोक्यावरून ब्लँकेट घेऊन झोपतो तेव्हा आपण सोडत असलेला कार्बन डायऑक्साईड बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो। त्यामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते। ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यास मेंदूची कार्यक्षमता कमी होते। मेंदूला आवश्यक असलेला ऑक्सिजन योग्य प्रमाणात मिळत नाही। त्यामुळे नेहमी झोपताना आपले डोके ब्लँकेटच्या बाहेर ठेवून झोपा। नंबर 5, स्पेंडिंग टू मच टाइम अलोन। एकट्याने जास्त वेळ घालवल्याने तुमच्या मेंदूवर विविध प्रकारे नकारात्मक परिणाम होतो। सामाजिक अलगाव हे संज्ञानात्मक घट आणि स्मृतीभ्रंश होण्याच्या जोखमीशी जोडलेले आहे। सामाजिक परस्पर संवादाच्या अभावामुळे एकाकीपणाची भावना निर्माण होऊ शकते, ज्यामुळे मेंदूतील तणावाचे मार्ग सक्रिय होऊ शकतात, ज्यामुळे कॉर्टिसोलची पातळी वाढू शकते। दीर्घकाळ अलग राहिल्याने मेंदूच्या संरचनेत आणि कार्यामध्ये बदल होऊ शकतो, ज्यामुळे भावनिक नियमन आणि तणावाच्या प्रतिसादाशी संबंधित क्षेत्र प्रभावित होतात। शिवाय संज्ञानात्मक उत्तेजना आणि मानसिक आरोग्यासाठी सामाजिक परस्पर संवाद महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे दीर्घकाळपर्यंत एकटेपणा मेंदूला चांगल्या कार्यासाठी आवश्यक उत्तेजनांपासून वंचित ठेवू शकतो। या प्रभावाचा प्रतिकार करण्यासाठी अर्थपूर्ण सामाजिक संबंध राखणे आणि नियमित सामाजिक क्रियाकलापांमध्ये व्यस्त राहणे मेंदूच्या आरोग्यास आणि एकूणच कल्याणास मदत करू शकते। नंबर 6, मल्टीटास्किंग। मल्टीटास्किंग बहुमोल आणि वेळ वाचवणारे वाटू शकते, परंतु ते उत्पादकता आणि संज्ञानात्मक कार्यावर नकारात्मक परिणाम करू शकते आणि कॉर्टिसॉल सारखे तणाव संप्रेरक वाढवू शकते। मल्टीटास्किंगमुळे तुमच्या मेंदूचे लक्ष अनेक कामांमध्ये विभागून त्याचा ताण येऊ शकतो, ज्यामुळे कार्यक्षमता कमी होते
आणि चुका वाढतात. कार्यामध्ये स्विच करताना मेंदूला पुन्हा फोकस करण्यासाठी वेळ लागतो. परिणामी टास्क स्विचिंग कॉस्ट नावाची घटना घडते. हे स्मृती धारण आणि समस्या सोडवण्याची क्षमता यांसारखे संज्ञानात्मक कार्य बिघडू शकते. शिवाय सतत मल्टीटास्किंगमुळे तणावाची पातळी वाढू शकते, ज्यामुळे दीर्घकालीन संज्ञानात्मक घट आणि मानसिक थकवा येऊ शकतो. हे प्रभाव कमी करण्यासाठी एका वेळी एका कामावर लक्ष केंद्रित करणे आणि क्रियाकल्पांना प्राधान्य देणे हे संज्ञानात्मक कार्य जतन करण्यात आणि मेंदूच्या संपूर्ण आरोग्यास प्रोत्साहन देण्यात मदत करू शकते. नंबर 7. स्किप ब्रेकफास्ट. न्याहारी दिवसभर संज्ञानात्मक कार्याला चालना देण्यासाठी आवश्यक पोषक आणि ऊर्जा प्रदान करते. जेव्हा तुम्ही नाश्ता वगळता तेव्हा तुमच्या मेंदूला योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक असलेला ग्लुकोज मिळत नाही, ज्यामुळे एकाग्रता कमी होते, स्मरणशक्तीची समस्या आणि मानसिक तर्कता कमी होते. या व्यतिरिक्त नाश्ता वगळल्याने तुमची चयापचय क्रिया विस्कळीत होऊ शकते आणि रक्तातील साखरेच्या पातळीत चढ उतार होऊ शकतात, ज्यामुळे मूडवर परिणाम होऊ शकतो आणि मधुमेहासारख्या परिस्थितीचा धोका वाढू शकतो. शिवाय अभ्यासातून असे दिसून आले आहे की नियमित न्याहारी घेणे चांगले शैक्षणिक कार्यप्रदर्शन आणि संज्ञानात्मक कार्याशी संबंधित आहे. मेंदूच्या आरोग्याचे समर्थन करण्यासाठी तुमच्या मेंदूला भरभराटीसाठी आवश्यक असलेले इंधन पुरवण्यासाठी पौष्टिक नाश्ता खाण्याला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. नंबर 8. स्पेंडिंग टू मच टाइम इन द डार्क. जर तुम्ही अंधारात जास्त वेळ घालवला तर तुमच्या मेंदूला सूर्यप्रकाशाचा पुरेसा संपर्क मिळत नाही. यामुळे सीझनल इफेक्टिव्ह डिसऑर्डर आणि नैराश्य यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला तुमचा मेंदू निरोगी ठेवायचा असेल तर तुम्हाला दररोज भरपूर सूर्यप्रकाश मिळत असल्याची खात्री करा. जर तुम्हाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसेल तर तुम्हाला नैराश्य येऊ शकते आणि त्यामुळे तुमचा मेंदू मंद होऊ शकतो. संशोधनात असे दिसून आले आहे की सूर्यप्रकाश तुमच्या मेंदूला चांगले काम करण्यास मदत करतो. त्यामुळे तुम्हाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत असल्याची खात्री करा. नंबर 9. ओव्हर थिंकिंग. अतिविचार तुमच्या मेंदूवर अनेक प्रकारे नकारात्मक परिणाम करू शकतो. अत्याधिक अफवांमुळे कॉर्टिसॉल सारख्या तणावाच्या संप्रेरकांच्या पातळीत वाढ होऊ शकते, ज्यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ शकते. दीर्घकाळ अतिविचार केल्याने झोपेच्या वेळी विश्रांती घेण्याची आणि रिचार्ज करण्याची क्षमता देखील व्यत्यय येऊ शकते, ज्यामुळे थकवा आणि संज्ञानात्मक घट होऊ शकते. या व्यतिरिक्त सतत चिंता केल्याने नकारात्मक विचारांच्या नमुन्यांचे चक्र सुरू होऊ शकते. चिंता नैराश्याला बळकटी देते, संपूर्ण मेंदूच्या आरोग्याशी तडजोड करते. नंबर 10. निगेटिव्ह थॉट्स. नकारात्मक विचार तुमच्या मेंदूला हानी पोचवू शकतात, ज्यामुळे तणावाच्या प्रतिक्रिया निर्माण होतात, ज्यामुळे कालांतराने संज्ञानात्मक कार्य आणि शारीरिक आरोग्य बिघडू शकते. जेव्हा तुम्ही सतत नकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुमचा मेंदू कॉर्टिसॉल सारखे ताण तणाव संप्रेरक सोडतो, जे न्यूरल कनेक्शन मध्ये व्यत्यय आणू शकतात आणि हिप्पोकॅम्पस मध्ये नवीन न्यूरॉन्सचे उत्पादन कमी करू शकतात. हा मेंदूचा भाग मेमरी आणि शिकण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. माइंडफुलनेस, संज्ञानात्मक पुनर्रचना आणि सकारात्मक विचार करण्याच्या तंत्राचा सराव केल्याने मेंदूवरील नकारात्मक विचारांचे हानिकारक प्रभाव कमी करण्यात आणि मानसिक आरोग्यास प्रोत्साहन मिळू शकते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.